नमस्कार मंडळी, नोकरी आणि केंद्र यूट्यूबवर आपल्याला सांगतो. म्हणजे केंद्र सरकार यांच्यामार्फत इंटेलिजन्स ब्युरो म्हणजे केंद्रीय गुप्तचर विभागात या ठिकाणी 10वी पासवरती या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यामध्ये जवळपास तुम्हाला 4000 प्लस जागेची पदभरती असणार आहेत. यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन फॉर्म कसा भरला जातो याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तो व्हिडिओ नक्की पहा आणि तशाच स्वरूपात तुम्हाला ठिकाणी फॉर्म भरायचे आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये संपूर्ण जी जाहिरात आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असे निवडून पडण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. आजचा व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर मित्रांनो ही जाहिरात असणार आहे. मित्रांनो तुम्हाला इंटेलिजन्स ब्युरो केंद्रीय गुप्तचर विभागामार्फत जाहिरात असणार आहेत. यासाठी सिक्युरिटी असिस्टंट एक्झिक्युटिव्ह एक्झामिनेशन 2025 जाहिरात असणार आहेत. यामध्ये तुम्हाला विविध घटकातील आणि या ठिकाणी स्टेट आणि डिस्ट्रिक्टवर जागा असणार आहेत त्या पाहू शकतात. जर तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर मित्रांनो तुम्हाला मुंबई आणि नागपूर एवढे ठिकाणी 2 विभाग असतात. त्यामुळे मुंबईसाठी 266 जागा आणि नागपूरसाठी 32 जागी पदभरती तुम्हाला ठिकाणी असणार आहेत. त्यासाठी मुंबईसाठी लँग्वेज असणार आहेत. मराठी, कोकणी आणि आर्य भाषा असणे येणे आवश्यक राहणार आहे. त्यासाठी 266 पैकी 157 जागा ओपनला. त्याचबरोबर ओबीसी 45, SC 15, 18, ST 19 आणि EWS 27 जागा असणार आहेत. त्यापैकी नागपूरसाठी मित्रांनो नागपूरमध्ये मराठी, पंजाबी, उर्दू, गोंदी आणि मडिया भाषा त्यासाठी 32 जागा असणार आहेत. 32 पैकी 21 जागा ह्या ओपनला, 6 जागा ओबीसी, 1 जागा SC STला, प्रत्येकी 3 जागा EWSला. अशा स्वरूपात तुम्हाला 4000 प्लस जागेची पदभरती तुम्हाला असणार आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह ऑफ पोस्ट असणार आहेत. डिस्क्रिप्शन ऑफ पोस्ट असणार आहेत. त्यामध्ये क्लासिफिकेशन नेम असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन ऑफ पोस्ट असणार आहेत. त्यामध्ये पोस्ट असणार आहेत. एक्झिक्युटिव्ह असिस्टंट पोस्ट असणार आहेत. क्लासिफिकेशन असताना मित्रांनो तुम्हाला ग्रुप C नॉन गॅझेटेड नॉन मिनिस्टर लेवलची तुम्हाला ठिकाणी पोस्ट असणार आहेत. पेमेंट असताना मित्रांनो तुम्हाला S3 मध्ये 21,700 ते 69,100 रुपये केले असणार आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला 20% अलाउन्स हे ठिकाणी केंद्र सरकारमार्फत असणार आहेत. त्याचबरोबर इस्टॅब्लिशमेंट क्वालिफिकेशन असणार आहेत जे की 10वी पास बरोबर तुम्हाला ज्या घटकातून तुम्ही किंवा ज्या स्टेटमधून तुम्ही अप्लाय केला असाल त्या स्टेटचं डोमासाईल तुमच्याकडे असणं आवश्यक राहणार आहेत. त्याचबरोबर रिजनल लँग्वेजसुद्धा तुम्हाला या ठिकाणी येणं आवश्यक राहणार. त्याचबरोबर एज असणार मित्रांनो एज 17/8/2025 पर्यंत तुम्हाला 18 ते 27 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. जर तुम्ही SC ST मध्ये असेल 5 वर्ष सवलत आहेत. ओबीसी मध्ये असेल 3 वर्ष वय सवलत मिळणार आहे. स्कीम ऑफ एक्झिशन असणार मित्र तुम्हाला स्कीम ऑफ एक्झिशन ते टायर 1, 2, 3 अशी वेगवेगळे असणार आहेत. जसं की या ठिकाणी टायर 1 मध्ये या ठिकाणी 100 प्रश्न 1 तास वेळ असणार आहेत. त्यामध्ये जनरल अवेअरनेस, क्वांटिटी ऑप्टिट्यूड, न्यूमेरिकल अनालिटिक्स, रिझनिंग, जनरल लँग्वेज, इंग्लिश लँग्वेज, जनरल स्टडीज अशा स्वरूपात तुमचा सिलेबस असणार 5 पार्टमध्ये. त्याचबरोबर निगेटिव्ह मार्किंग 1/4 असणार आहेत. पहिली स्टेप पास झाल्यानंतर तुमच्याकडे रायटिंग एक्झामिनेशन असणार डिस्क्रिप्टिव्ह टाईप असणार आहेत जो की ट्रान्सपरंट पॅसेज असणार आहेत. त्यासाठी मित्र तुम्हाला 50 प्रश्न असणार आहेत. 1 तास वेळ असणार आहेत. टायर 2 क्वालिफाय झाले की टायर 3 असणार आहेत जे की इंटरव्ह्यू आणि प्रोबॅबिलिटी टेस्ट असणार आहेत. त्यासाठी 50 मार्काची वेळ 50 मार्क असणार. त्याबरोबर एक्झाम सेंटर असणार आहे. जर तुम्ही महाराष्ट्रात असाल तर महाराष्ट्रामध्ये अमरावती असणार आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, जळगाव आहे, कोल्हापूर आहे, लातूर आहे, मुंबई MMR आहे, नागपूर आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर एवढे एक्झाम सेंटर्स तुम्हाला ठिकाणी असणार आहे. याचा सिलेक्शन कॅन्डिडेटचा मोड बघितला मित्र तुम्हाला टायर 1 असणार आहे. टायर 1 मध्ये 5 एक्झाम सेंटर असणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला 1 एक्झाम सेंटर मिळणार आहे. त्यासाठी मित्र तुम्हाला 100 मार्काची एक्झाम असणार आहे. त्यामध्ये 0.14 निगेटिव्ह मार्क असणार आहेत. त्यामध्ये मित्र तुम्हाला टायर 1 मध्ये पास होण्यासाठी UR साठी 30%, ओबीसी 28%, SC ST 25%, EWS 30%चा पासिंगचा क्रायटेरिया असणार आहे. त्यामध्ये पास झाल्यास तुम्हाला टायर 2 असणार आहेत जो की या ठिकाणी टायर 2 मध्ये प्रोबेबिलिटी टेस्ट म्हणजे इझी रायटिंग वगैरे असणार आहेत. तो या ठिकाणी 50 मार्काचा असणार आहे. त्यामध्ये क्वालिफाय झाल्यानंतर टायर 3 असणार आहेत. त्यासाठी मित्र तुम्हाला इंटरव्ह्यू असणार आहे. यामध्ये टायर 3 क्वालिफाय झाले की तरी डायरेक्ट तुमची मेरिट लिस्ट या ठिकाणी तुमची लागणार आहे. यासाठी मित्र तुम्हाला हा फॉर्म तुम्हाला 26/7/2025 पासून ते 17/8/2025 पर्यंत फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर लास्ट डेट असणार पेमेंट SBI कलेक्टरद्वारे तुम्हाला 19/8/2025 पर्यंत तुम्हाला पेमेंट सुद्धा करायचं आहे. त्याचबरोबर फॉर्म ह्या ठिकाणी mah.go.in किंवा ncs.go.in ह्या 2 वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म कसा भरायचा तो याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्हाला ठिकाणी मिळून जाणार आहे. फॉर्म 17/8/2025 ते 19/8/2025 पर्यंत तुम्हाला ठिकाणी फॉर्म सुद्धा भरायचा आहे. त्याचबरोबर फॉर्म भरता तुम्हाला हा फॉर्म भरता तुम्हाला मेल ID, मोबाईल नंबर त्याचबरोबर संपूर्ण माहिती या ठिकाणी योग्य फॉर्ममध्ये भरायची आहे. त्याचबरोबर फोटो आहेत, काही ठिकाणी सिग्नेचर सुद्धा आहेत, त्याचबरोबर काही डॉक्युमेंट सुद्धा आहेत.
जसं की 10वी मार्कशीट किंवा इतर कॅटेगरीचे जर मार्कशीट असेल तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचं आहे. तर मित्रांनो फी असणार मित्रांनो फी ही ऑल कॅन्डिडेट्समध्ये या ठिकाणी जर फिमेल ऑल फिमेलमध्ये आणि SC ST कोणते असल्यास तुम्ही या ठिकाणी 550 रुपये असणार आहेत. मेलमध्ये UR EWS आणि OBC मेलसाठी मित्रांनो तुम्हाला 550 + 100 650 रुपये फी असणार आहेत. ही फी मित्रांनो तुम्हाला नॉन रिफंड असणार आहे. ही फी डेबिट कार्ड नेट बँकिंग किंवा पेजवर तुम्ही या ठिकाणी फी भरू शकता. क्लोजिंग डेट असणार मित्रांनो तुम्हाला 17/8/2025 या ठिकाणी क्लोजिंग डेट तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. ओके, तरी तुम्ही तुम्हाला केंद्रीय गुप्तचर विभागामध्ये या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. मित्रांनो व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असे नवीन होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नक्की दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.